यात एक सविस्तर रिपोर्ट। अमरावती अकोल्यानंतर आता रत्नागिरीतही मंदिरांच्या जमीन घोटाळा समोर आलाय। कोकणात सरकारवर ग्रामस्थांनी जमीन लाटल्याचा आरोप केलाय। मात्र हे प्रकरण काय आहे पाहूयात। साम टीव्हीने उघड केलेला आणखी एक मंदिर जमीन घोटाळा। देवभूमीवर सरकारचा बेकायदेशीर कब्जा। नोटीस न बजावताच कमी केलं सातबाऱ्यावरून नाव। सरकारनं देवराई लाटल्याचा ग्रामस्थांचा आरोप। या आहेत देवभूमी मानल्या जाणाऱ्या कोकणातील देवराई, गावच्या श्रद्धेचं केंद्र। ही देवराई म्हणजे केवळ जंगल नाही, तर कोकणवासियांची पिढ्यानपिढ्यांची श्रद्धा। मात्र या श्रद्धेवर आता सरकारनंच घाव घातल्याचा आरोप करण्यात येतोय। त्यामुळे या आरोपामागचं सत्य जाणून घेण्यासाठी साम टीव्हीनं थेट रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील कौंढर तामाणे गाव गाठलं आणि ग्रामस्थांशी संवाद साधला। मी सध्या उभा आहे चिपळूण तालुक्यातल्या कौंढर तामाणे या गावामध्ये आणि या गावामध्ये देवराटी आपण असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। जंगल परिसर हा आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ही देवराई जी आहे ती राखली जाते। सध्या चर्चेचा विषय असा आहे की ज्या ग्रामदेवता आहेत त्या ग्रामदेवतांच्या परिसरामध्ये असलेल्या देवराटी आहेत त्यांच्या जमिनी शासनाच्या नावावर गेल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। कौंढर तामाणे गावातील 3 एकर 4 गुंठ्यावर असलेल्या जमिनीवर महाराष्ट्र शासन अशी नोंद असल्याचा सातबाराच ग्रामस्थांनी साम टीव्हीच्या प्रतिनिधींना दाखवला। एवढंच नाही तर या जमिनीवर सरकारनं बेकायदेशीररित्या कब्जा केल्याचा आरोप केलाय। गोविंद भोवतकर यांची जी जागा होती त्यांनी देवराटी किंवा आपण त्याच्यासाठी देवासाठी त्यांनी दिली होती। तिथपासून परंपरागत एक गाव असतो जो त्या देवस्थानचं पूर्ण गाव असतो तो त्याची देखभाल करतो आणि पुढे त्याचा जो सगळा अधिकार असतो तो देवस्थानाकडे असतो। पण आता हल्ली काळांतराने आपण बघितलं तर जसं सांगितलं आपल्या सातबाऱ्यावरचं नाव पहिलं देवराटी होतं ते खोडून डायरेक्ट महाराष्ट्र शासन असं झालं। पण आता हे कब्जा करून पुन्हा आमच्या देवांवरती पण आता भविष्यात तो कब्जा होऊ शकतो। आता ही कुठेतरी भीती निर्माण झाली प्रत्येकाच्या मनामध्ये। कौंढर तामाणेच नाही तर रत्नागिरी जिल्ह्यातील देवराईच्या अंदाजे 2000 हेक्टर इतक्या जमिनी आहेत। मात्र याच जमिनी बळकावण्याचा सरकारचा उद्देश असल्याचा आरोप मंदिर महासंघानं केलाय। कोकणामध्ये जवळजवळ 7000 एकर जमिनींवर देवराटी आहेत आणि त्यापैकी 60% देवराटी ही महाराष्ट्र शासनाने आपल्या नावे करून घेतलेली आहेत। आणि याच्यातून आणखी एक लक्षात येतं की महाराष्ट्रभर अनेक देवस्थानच्या जमिनी भूमाफिया लाटत आहेत। अल्प किमतीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून ते लाटत आहेत आणि त्यामुळे ही देवस्थानांची पवित्र भूमी, धार्मिक भूमी शासनाने ताब्यात घेतली। त्यामुळे शासनाचा नेमका हेतू काय आहे? आता या मंदिरांच्या जमिनी सरकारनं ताब्यात घ्यायला सुरुवात केल्यामुळं ग्रामस्थांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहायला लागल्याचं म्हटलं जातंय। आता आम्हाला अनेक अडचणींना सामना जावा लागत आहे। कुठलंही आम्हाला इथे धार्मिक कार्य करायचं काय असं वर्षातून अनेक कार्य इथे येतात, पण हे कार्य करताना शासनाची परवानगी घ्यावी लागते। आता आम्ही प्रत्येक वेळा कसं काय शासनाकडे जाणार? आधी अमरावती अकोल्यातही बिल्डर आणि अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीनं मंदिरांच्या जमिनी लाटल्याचं समोर आलं होतं। आता तर रत्नागिरीत देवराईच्या ग्रामस्थांच्या नावावर असलेल्या जमिनी मायबाप सरकारनंच लाटल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत। त्यामुळे मंदिरांच्या जागा लाटणाऱ्यांविरोधात विधेयक आणण्याची मागणी करत विश्व हिंदू परिषद आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ आक्रमक झालाय। आज महाराष्ट्रामध्ये याची का मागणी करतोय? गुजरात राज्यामध्ये अशाच प्रकारचा अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट आहे, ज्याच्यामध्ये जर देवस्थानच्या जमिनी कोणी बळकावल्या तर 14 वर्षाची सक्त कारावास आणि ती विक्री झालेली जमीन जी आहे त्याचं जे काही मूल्य आहे त्या मूल्या इतका दंड द्यावा आणि 6 महिन्याच्यात अशा प्रकारचे प्रकरण निकाली काढावे। कर्नाटक राज्यामध्ये असाच कायदा आहे, ओडिसामध्ये, आसाममध्ये आहे। मग महाराष्ट्र ही देवस्थानांची भूमी आहे, देवभूमी आहे, याही ठिकाणी असा कायदा करावा अशी मागणी आम्ही महाराष्ट्राच्या शासनाकडे करतो आहे। मंदिरांच्या जमिनी भूमाफिया आणि त्यानंतर आता सरकारनंच लाटल्याचा आरोप होतोय। त्यामुळे अधिकारी, बिल्डर आणि उद्योगपतींच्या अभद्र युतीतून लाटल्या जाणाऱ्या मंदिरांच्या जमिनी वाचवण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलण्याची गरज आहे। तरच भूमाफियांकडून सुरू असलेल्या मंदिरांच्या जमिनी लाटण्याचे मनसुबे उधळून लावले जातील। अमोल कले, साम टीव्ही न्यूज, रत्नागिरी।